पण रोहित पवारांची चर्चा करू काय झालं. चर्चा करायची असेल तर आपण वेळ घ्या. तीन सभासद आपण तरी बैठक करू. छोट्याच होईल की नाही. सब कमिटीमध्ये कसं झालं त्याच्यात तुम्ही हो तर काय झालं की आधी त्यांना प्रदेशासाठी वेळ नाही चर्चेसाठी. आमचं काय म्हणतं आहे की आता त्याच्यात आम्ही स्वतः शेतकरी नेतेच असतो. तर ज्या पद्धतीची कमिटीचं संवाद सब कमिटी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करून त्या समिती समोरपेक्षा मुख्यमंत्र्यांना बैठक घ्यायला लागलं एका छोटी पद्धत तेच आहे निर्णय तेच करणार आहे. सब कमिटीवर बोलाल ते म्हटलं हो आम्ही सांगतो साहेबांना परत साहेबांकडे जातील. पण हे सगळं नुसतं टाईमपास कार्यक्रम होईल. मी तर म्हणतो साहेबांना तुम्ही पत्र द्या वेळ घ्या तुम्ही पण या त्यामध्ये राजू शेट्टी असेल कोण असेल अजून म्हणतात नवले असतील त्यांना बोलवा आणि चर्चा करा. अजित नवले हो उत्तर शिंदे आहे चटप साहेब आहे चिंदरू आहे हर्षवर्धन सप्ता आहे ते असतील तुम्ही नावं द्यायचं ना तुम्ही नावं द्यायचं वेळ घेऊन देतो. हे मला इथं पॉझिटिव्ह काही सांगावं लागेल. पॉझिटिव्ह तर आपल्याला हेच करावं लागेल. बाबा मी मुख्यमंत्री बोलायचं बघ ठेवतो त्याच्यावर सत्सुगी समोरही ठेवतो आणि त्याचा सकारात्मक निर्णय आता आज मलाही कसं सांगता येतं की हो मान्य चला हो सब कमिटी होणारच नाही. त्यांना काय अधिकार आहे सब कमिटी भेटीतली सब कमिटी करायची त्यांनी घेतले निर्णय चालणारा देऊन टाका 5 लाख रुपये देऊन टाका. CM साहेबांबरोबरच ती सबकमिटी चर्चा त्यांना अधिकार नाही ना. सब कमिटी म्हणजे शिष्टमंडळ घेऊन ना की सब कमिटी शासनाने निवडा सब कमिटी आहे म्हणून तुम्ही ते घेऊन या साहेबांकडे बसा आपलं म्हणणं काय की सांगा. प्रवीण परदेशी नाही बसू समोर सेक्रेटरी फायनान्स सेक्रेटरी आहेत काही सेक्रेटरी आहेत कृषी सेक्रेटरी आहेत ते 5 कमिटी आहेत कमिटीमध्ये ते बसतील आणि त्याच्यासमोर चर्चा करू की साहेब हे बरोबर नाही आहे हे असं आहे त्यामुळे ही गोष्टी करता येते समोर मला निर्णय होईल पॉझिटिव्ह निर्णय होईल. पण या लोकांची सबकमिटी नाही होणार. बाकी शेतकरी यांची सबकमिटी त्याला काय संविधानिक अधिकार काय त्यांना काही बसा तुम्ही चर्चा करा नाही. CM साहेबांबरोबर चर्चा करण्याची तर सबकमिटी नाही म्हणते ना शिष्टमंडळ घेऊन घ्या. हां तुम्ही पत्रकार किंवा आम्हाला चर्चा करायची आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला वेळ द्या. उद्या परवा आता इलेक्शन होईपर्यंत सगळे बिझी आहे. 18 तारखेपर्यंत 18 तारखेला सगळं बिझी आहे इलेक्शन असल्यामुळे. हा विषय थोडा क्रिटिकल होता. नाही ठीक आहे करतील ना शेतकरी. नाही शेतकऱ्यासाठी केलं ना मी एवढी कर्ज माफी एकदम असं हात द्यायचं नाही की आता बसून चर्चा होईल आणि असं 30 तारखेनंतर तुम्ही लागू करणार काय जूनला तुम्ही लागू करणार. त्यात जर हे आणि अर्धवट लागू झालं आचारसंहिता पण आहे आता अजूनही करता आपल्या 23% करता येणार नाही. नाही तुझी यार आचारसंहिता झाली कोणता नाही पण कुठल्या छोट्या ॲव्हरेज कारवाई नाही केली. शेवढाच होता की ह्यात जे त्याच्यावर चर्चा झाली इलेक्शन कमिशनला विचारूनच त्यांनी काय सांगितलं आधी सांगितलं आम्ही फक्त आम्ही घोषणा करतोय नाही, हे जे मतदार आहेत ना याच्यात येतच नाही. पण ते असं नाही झालं पण म्हणजे असं होतच नाही ना. आचारसंहिता असं की आचारसंहिताच राहते. आपले सगळे प्रतिनिधी नगरसेवक सगळे मतदान करणार आहे ते आपले आहेत असं म्हणता येईल की आचारसंहिता लागू होत नाही म्हणून. मग आमदारांना आमदारांची आचारसंहिता त्यांना लागू आपल्या मतदारसंघाला लागू होते असा विषय नाही. हो इलेक्शन कमिशनला विचारून मला माहिती का त्यावेळेला हा विषय निघाला होता कॅबिनेटमध्ये की बाबा आचारसंहिता आपल्याला कसं करता येईल. आपण त्याची परवानगी घेतली आजच्या मंगळवारी त्यांना सांगितलं की आम्ही इम्प्लिमेंटेशन करणार नाही म्हणून मग त्यांनी ते घेतलं आणि म्हणून ते थांबलेलं करायच्या आधी हो मग आपण मी तेच म्हणतो आपण 18 जाऊ द्या इलेक्शनची 18 तारीख जाऊ द्या त्या तटकापटकी काय मुद्द्यांना घेऊन रोहित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं आपण बघतोय. आणि अर्थात या चर्चेनंतर आता गिरीश महाजनने नेमका कोणाला फोन लावला हे बघणं महत्त्वाचं ठरेल. शक्यता आहे की यावेळी तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कदाचित फोन लावल्याचं या ठिकाणी अंदाज आपण व्यक्त करू शकतो. कारण या सगळ्या चर्चेमध्ये त्यांच्या वतीने एक प्रस्ताव देखील त्यांच्यासमोर ठेवण्यात आला की ह्या ज्या अटी शर्ती वगळायच्या आहेत किंवा ज्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत या संदर्भातली एक समिती आपण स्थापन करू आणि त्या समितीमध्ये नेमकं कोण कोण असायला हवं
कृषीमंत्री साहेब म्हणाले की मंगळवारी आपण बैठक घेऊ. कृषीमंत्री साहेब म्हटलं सीएमच्या दिवशी बोलणार नाही, मंगळवारी आपण बैठक घेऊन मार्गी लावू असं बोललो. इलेक्शन आहे तर वडिलांचं काय म्हणजे कदाचित मंगळवार डॅमेज करायचे नाही असं विषयात सगळं चाललेलं आहे. दोन्ही पुढे करायचं म्हणून असा विषय चालला होता. संकट मोर्चा म्हणून महाराष्ट्रात तुम्हाला प्रतिनिधी दिली. बरं आहे हो आले म्हणजे मार्ग निघतो. आणि शेतकऱ्यांचं सांध्यापासून बांध्यापर्यंत संकट मोर्चात म्हणतात सगळे आहेच. शेतकऱ्यावरचं संकट. तिने सुद्धा उपोषण केलं होतं. 11 दिवस बसलो 11 दिवस 10,000 लोक बसायचे रोज रात्रभर दिवसभर. पण देवकर अप्पा तुमच्या समोरून जायचं रोज त्यांचं घरचं बाजूलाच होतं. पण एक दिवस आले तिथे मला त्याच्यावर 4 दिवस तिला वाकरायचं झाली मी मरायचं म्हटलं माझं ते म्हणे मला वस्तू दादानी नाही सांगितलं आदिवासीकडे पाहायचं म्हटलं देवकर तेव्हा ते राज्यमंत्री होते त्यांचं घर असं गिरीश महाजन यावेळी मुख्यमंत्र्यांना फोन लावत असावेत, पण तो फोन काही लागत नाहीये. पण या सगळ्याच्यात आपण बघतोय काही मागण्या ज्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत. 7 मागण्या ज्या आहेत त्या रोहित पवारांनी समोर ठेवलेल्या आहेत. काय व्हावं या अनुषंगाने थोडा वेळ देण्याची देखील विनंती गिरीश महाजन यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. त्वरित काही निर्णय घेता येऊ शकणार नाही, सर्वसंमतीने हे निर्णय घेता येऊ शकतील. हे निर्णय घ्यायचे असतील तर आपण एक समिती देखील स्थापन करू शकतो आणि त्या समितीमध्ये कोण कोण लोक असायला हवीत, माणसं असायला हवीत या संदर्भातली नावं देखील तुम्ही सुचवू शकता किंवा तुम्हीच सुचवा असं देखील गिरीश महाजन यांच्या वतीने रोहित पवारांसमोर सांगण्यात आलं. यावेळी त्याच्यावर हा तोडगा आहे की तुम्ही येऊन चर्चा करावी साहेबांची आणि करावी. हे करायच्या आधी पण आपण साहेबांना भेटलं पाहिजे, तो बोलले पाहिजे. म्हणजे वेळ आपलं सांगतो कोर्टाला बसायच्या आधी का नाही घेतली? कोर्टाला बसायच्या वेळ मी घेतलं काय चर्चा चर्चा केल्याशिवाय थोडं 5ला एक संध्याकाळी गेलो तर बोलून घ्या. सांगता मला ओके एवढं मोठं कर्ज माफी करतात तर मेन अटेंड जर नाही पण तरी पण 37,000 कोटी देतोय ना. नाही ना ते पोचत नाही तेवढं पोचत 37,000 कोटी देतोय. एक आठ अडचणी सगळं कॅल्क्युलेशन केलं जातं पण 37,000 कोटी रुपये अट असल्यामुळे नाही म्हणत. भाऊ ती एक आठ ती 19ची तकलीफ आहे. आता माझ्या मोहळ मतदारसंघात सगळं कॅल्क्युलेशन करून आम्ही एकेका पॉईंटला किंवा 50 घरवले किती 2 लाखवाले किती बसतील सगळं कॅल्क्युलेशन करून 37,000 कोटी होत आहे. आमच्याकडे 3 वेळा चक्रीवादळ लाईटीचे 500 फूट उडून गेले, लाईटीचे डिपी उडून गेले, बागाच्या बागा उद्ध्वस्त झाले, द्राक्ष गेले, डाळे गेले, केळे गेले. 1,000 कोटी नुकसान झालं केळीचं परवा तसंच झोपून गेला. म्हणजे अगदी कापड आज भाव सगळ्यात उच्चांक भावाचा होता 3,500 रुपये. काही नाही 1 रुपया नाही. 19ची 8 जरा मारत आहे. 1 लाख सगळ्या लोक 1900 किती 19 लाख यात न बसलेले किती 36 ते सगळेच थक बाकीदार आहे. नाही त्यात 50,000चा फायदा त्यांना मिळेल. अशी किती आहे? 50,000चा फायदा नाही. नीतीचं आज काढली नाही त्यांना 2 लाखाचा फायदा. मान्य आहे. 35,000 कुठे लागले. मला काय म्हणायचं 19 लाख कर्ज घेतले आणि परत थकीत गेले असे किती आहे? 19 लाख कर्ज घेतले थकीत गेले. 2019ला 48 लाख लोकांनी फायदा घेतला. ओके. त्यातले 14 लाख हे तुमचे रेग्युलरवाले, बाकीचे हे नॉन रेग्युलरवाले. असा काय आकडा आहे का आहे ना की 19ला ज्या 50,000मध्ये फक्त 5.5 लाख लोक बसले. अजून 5.5 लाख रुपये ऍड होतील. त्यातले तर 45 लोक होतील. 36 लाखाचा आहे. तुम्ही आपल्या बँकेतच बघा ना, आपली बँक आहे ना, तर तुम्हाला एक अंदाज येईल. शेतकरी तुम्हाला अंदाज आला. मी आकडा घेतला अरबन जिल्हा बँक सोलापूर. आपल्या जिल्ह्यात आमच्याकडे 8,000च बसले. म्हणून म्हणतो ते 84,000 लोक रेग्युलर आहेत.
सगळ्या तालुक्याची रेग्युलरमध्ये सुद्धा त्यांनी अट वेगळी टाकली 26, 27, 28 एक वर्षाने मिळाली. त्यात झालंय कसं आता आपल्या भागात आपण सोसायट्या सगळ्या थकबाकीत जाऊन मग रेग्युलर करतो. तुमचं काय आमचं काय सगळ्याचं नुकसान आपली लोक बोंबलतील. आम्ही 100% करायच्या ना सोसायटी आपण. हा त्यामुळे आपल्याला ते आपण 100% करतो. रेग्युलरमध्ये सुद्धा 50,000 मिळायला पाहिजे ना आपलं. 50,000 रेग्युलर देणारच आहे. त्याच्यात ती अट जी आहे वर्षाने वर्षाने 27. त्या अट फक्त करा पुढच्या वर्षी काय होऊ शकतं ना. गेले तिथे पाऊस नाही पडला वर्ष गेले तो 31/3 2 वर्ष जर रेग्युलर असेल तर पुढच्या वर्षी पाऊस नाही आला रेग्युलर होता. आपल्याकडे काय 30 जूनलाच तो डिफॉल्ट होतो. संविधानिक फायनान्स सेक्रेटरी आहे तर आपल्याला हा मी तेच म्हटलं का आता इलेक्शन आहे बरोबर आहे 22-23 थोडा आधी रिझल्ट द्या म्हणतात. नाही थोडंसं मला बाहेर तुझ्या परवाची झाली कॅबिनेटच्या दिवशी द्या म्हणतात. मी म्हटलं स्पेशल परमिशन देऊनच केलेलं आहे परत त्याच्यात बदल किंवा काय हां नमस्कार मी सांगितलं हो 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 आपण नाही केलं हो कृषी मंत्री तुम्ही पाहिजे हो 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 बर ठीक बरोबर 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 हां हां आणि आपल्या मिटिंगमध्ये काय विचार सांगू हां अनेक सांगतोय किंवा विआउट काढायचं नाव सोडायचं असेल माझं थोडं अत्याचार समजतो 19 तारीख निकाल पास केलेला आहे ना सांगितलं वेळ आम्ही थोडंसं आणि पण कसं होतं की थोडंसं परवा करून घ्या पोलिसनं काय सांगतो हो लागेल ना दुसरी तारीख काय आपली 22 हॅलो हॅलो हॅलो
आणि त्याच्यासाठी तारीख घेऊन टाका साईडला येईल इंजेक्शनचा दिवस आहे अरे हो हां हो ठीक आहे कोणतं म्हणतात 4 दिवसाच्या आधी मीटिंग करून द्या पंचला होईल अधिवेशनाच्या आधी तारीख घेऊन हो आणि हे सगळ्या आणि दुसरं